धरू पाहता तुम्ही आला धरू पाहता तुम्ही आला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैचा येईल हाता गे गोकुळच्या नारी अग गोपींनो हा ब्रह्मदेवाचा बाप आहे तुम्ही याला धरू पाहता ककार कमलकांत हा त्या कलाकारी ऋकार आहेत ऋकार राम इत्यपि ऋकार आहे जो चित्ताचं रमण करतो रमणते योगिन अस्मिन् तिसरी राम जो भक्ताच्या चित्ताचं रमण करतो तिसरं अक्षर आहे श शकार षडगुणपती ज्याच्याजवळ 6 गुण आहेत ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेता अगाये षडगुणा भाग्यवंता अगाये षडगुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीची या कांता समग्र लक्ष्मीची या कांता अगाये षडगुणा भाग्यवंता अगाये षडगुणा भाग्यवंता लक्ष्मीची या कांता समग्र लक्ष्मीची या कांता समग्र यशाते तू धरिता समग्र यशाते तू धरिता समग्र ऐश्वर्यता तुझं घे समग्र ऐश्वर्यता तुझं घे. औदार्य लक्षणी समग्र औदार्य लक्षणी समग्र ज्ञानशी रमणीय समग्र ज्ञानशी रमणीय समग्र औदार्य लक्ष्मी समग्र औदार्य लक्ष्मी समग्र ज्ञान शिरोमणी समग्र ज्ञान शिरोमणी समग्र वैराग्याची खाणी अगाय षडगुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीच्या कांता समग्र यशात येतो धरिता समग्र ऐश्वर्यता तुझंगी यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या जवळ आहे शकार षडगुणपती कृष्ण नामामध्ये शकार आहे षडगुण करुष चौथक्षर न नकार नारसिंहो या न अक्षरामध्ये आहे उग्रता ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता भगवान नरसिंह प्रकट झाले खांबावरील लाथ मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रकटला गुर 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 करीत नरसिंह भगवान प्रकट झाले हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतला आता तुझा मृत्यू होणार हिरण्यकश्यपूने सांगितलं तुम्ही मला मारू शकणार नाही कारण मी ब्रह्माजीकडून वरदान मागितलंय दिवसा मरण नको रात्री नको विचारला तर दिवस आहे का रात्र म्हणजे संध्याकाळ तुम्ही मला मारू शकणार नाही मी ब्रह्माजीकडून वरदान मागितलंय घरात मरण नको घराच्या बाहेर नको विचारलं तू घरात आहे घराच्या बाहेर म्हणजे दारात तुम्ही मला मारू शकणार नाही मी ब्रह्माजीकडून वरदान मागितलंय जमिनीवर मरण नको आकाशात नको विचारलं तू जमिनीवर का आकाशात मी तुमच्या मांडीवर तुम्ही मला मारू शकणार नाही शस्त्राकडून मरण नको अस्त्राकडून मरण नको हे वरदान मागितलंय शस्त्र अस्त्र नाही नखाने चिरून मारणार आहे हिरण्यकश्यपूने सांगितलं तुम्ही मला मारू शकणार नाही कारण मी वरदान मागितलंय मनुष्याच्याकडून मरण नको पशुकडून मरण नको विचारलं मी मनुष्य का पशु आहेत दळ माणसाचं शिर सिंहाचं मनुष्य म्हणता येत नाही पशु म्हणता येत नाही तुझ्या अटी पूर्ण झाल्या म्हणजे तुम्ही मला मारू शकणार नाही मी वरदान मागितलंय ब्रह्माजीकडून 12 महिन्यात कोणत्याच महिन्यात माझा मृत्यू नको तुझ्या करता 13वा महिना तयार केला पुरुषोत्तम मास
तुम्ही मला मारू शकणार नाही, कारण मी ब्रह्माजीकडून वरदान मागितलंय. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला कुठलाही जीव मला मारू शकणार नाही. भगवंतांनी सांगितलं मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला जीव नसून ब्रह्मदेवाचा बाप आहे. ज्याप्रमाणे उग्र रूप धारण करून भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला, त्याप्रमाणे भगवान परमात्मा दृष्टाचा नाश करण्याकरता उग्र होतात. पुतणीचा उद्धार करण्याकरता ज्याप्रमाणे उग्र भगवान झालेत, कंसाचा वध करण्याकरता उग्र झालेत. चाणूर सारखे मल्ल मारलेत. कोल्या पिंडाचा हत्ती ठार केला आणि भगवान परमात्मा कंसाच्या दरबारामध्ये जेव्हा गेलेत, कंस थरथर कापायला लागला. मामा ओळखलं का मामा? पहिलीच भेट आहे आणि शेवटचीच आहे. आठवतं का मामा? आकाशवाणी आठवा. मामा आकाशवाणी आठवा. 18 वर्षापूर्वी आकाशवाणी झाली होती मामा. आकाशवाणीने काय सांगितलं होतं मामा? आठवा. आकाशवाणीने जो आठवा सांगितला होता तोच आठवा मी आहे मामा. आता तो प्रसंग आठवा. तुमचा काळ आलोय मी आठवा. कंसाचे केस धरले आणि खाली ओढलं. कृष्णा सोड सोड मामा, मी एकदा ज्याला धरलं त्याला मुक्त केल्याशिवाय सोडित नाही. कंसाच्या छातीवर कृष्ण बसला. एका बुक्यात मुष्टी प्रहारात कंसाचा मृत्यू झाला. गोपाल कृष्ण भगवान की कृष्णाचा जय जयकार केला, पण काही अजून शांतच. त्यांना वाटलं एका बुक्यात कंस मरणार नाही, जर का जिवंत असला तर. आणि म्हणून कृष्णाने एक लात मारली, कंस उलथून पडला. लक्षात निश्चित कंस मेलेला दिसतो. पुन्हा गर्जना केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाचा वध उग्र, त्याला कोमलही होता येतं आणि उग्रही होता येतं. तो भगवान आहे. अशा प्रकारे असणारा भगवान परमात्मा नकारणार सिंह. 5वं अक्षर आहे अ. अकार एक भो आहे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला जळून भस्म करतो, त्याप्रमाणे जो पापाला जळून भस्म करीत असतो. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले. जपता हरी तैसे नामे केले. जपता हरी तैसे नामे केले. जपता हरी तैसे नामे केले. तृणाग्नी मेळे समरस झाले. तृणाग्नी मेळे समरस झाले. समरस झाले. तृणाग्नी मेळे समरस झाले. तैसे नामे केले. तैसे नामे केले. तैसे नामे केले. जपता हरी तैसे नामे केले. तैसे नामे केले. तैसे नामे केले. जपता हरी. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले. जपता हरी. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जळून भस्म करतो, त्याप्रमाणे पापाला जळून भस्म करणारा अ अक्षर आहे कृष्ण. आणि विसर्गाचे 2 टिंब आहेत. विसर्गश्च ततात नर नारायण ऋषी. जीव ब्रह्माचे ऐक्य हे कृष्ण नाम आहे. महाराज सांगतात, हा कृष्ण मी माझ्या कंठात धारण केल्यामुळे अवघ्या जगात प्रकाश पडला. अज्ञानाचा अंधकार संपला. प्रथम चरणामध्ये सांगतो. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी.
एकामेका कालवतु एकामेका कालवतु एकामेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कालवतु एकमेका कालवतु एकमेका कालवतु एकमेका कालवतु कंठे धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश कृष्णमणी कंठात धारण केला रात्रंदिवस त्या गोपींना कृष्ण दिसतो प्रातः काळी उठावं उठवणे प्रातः काळी गवळण घुसळण घुसळी उठवणे प्रातः काळी गवळण घुसळण घुसळी गाते कृष्णाचे पावाळे हृदये पदोपदे ध्यानी गाते कृष्णाचे पोवाडे हृदये पदोपदी जाती गाते कृष्णाचे पावाळे हृदये पदोपदे ध्यानी गाते कृष्णाचे पोवाडे हृदये पदोपदी जाती उठवणे प्रातः काळी गवळण घुसळण घुसळी 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 प्रातः काळी उठावं मंथन करावं गाते कृष्णाचे पवाळे हृदय पदोपदी ध्याते फक्त कृष्ण मंथन करताना कृष्ण प्रत्येक कामात कृष्ण आहे ना बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सासुरे मायरा सासू सासरा देरा 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 कधी त्या व्रताला हरीच्या रूपे कधी त्या व्रताला हरीच्या रूपे हरीच्या रूपे कधी त्या व्रताला हरीच्या रूपे सासुरे मायरा सासू सासरा देरा 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 बोलती चालती देखते ऐकती सर्व